नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एच पी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेमध्ये टिकायचं म्हटल्यानंतर अभ्यासाचं प्रॉपर नियोजन लागतच असतं आणि ते प्रॉपर नियोजन घेऊन आलेलो आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बरेच आता या परीक्षेमध्ये किंवा या भरतीमध्ये ग्राउंड प्लस लेखी देता आली त्यांना, बरं का, ग्राउंड प्लस लेखी देता आली आणि बऱ्याच लोकांना लेखीचा सुद्धा अनुभव घेता आला। पावसामुळे ग्राउंडचे मेरिट साधारण 2-4 मार्कांनी कमी लागलेले, पण लेखीमध्ये परत एकदा कमी मार्क आल्यामुळे ते काही लागू शकलेले नाहीत किंवा वर्दी मिळवू शकलेले नाहीत। मित्रांनो, एक डोक्यात ठेवा की आगामी काळामध्ये मला जेव्हा भरती प्रक्रियेमध्ये सामील व्हायचं आहे तर त्या आधी आपण या स्पर्धेत उतरतोय हे स्वतःला जाणीव करून द्या। मित्रांनो, ही स्पर्धा आहे, काय आहे? स्पर्धा परीक्षा म्हणजे स्पर्धा आहेच। या स्पर्धा परीक्षेमध्ये नियोजनबद्ध अभ्यास आकारणी खूप महत्वाची ठरते। आता सर, अकॅडमी लावली पाहिजे का नाही? आता जे पोस्ट मिळालेले लोक आहेत त्यांना एकदा जाऊन विचारा, पोस्ट मिळाली तुला, तू कशी तयारी केली? तो पहिला प्रश्न आणि महत्वपूर्ण प्रश्नाचं उत्तर देईल तो, अमक्या अमक्या अकॅडमीमध्ये मी ऍडमिशन केलं, त्या सरांनी मला शिकवलं व्यवस्थितरित्या आणि मला पोस्ट मिळवण्यासाठी त्यांनी मला मदत केलेली आहे। असा तुम्हाला महाराष्ट्रात एखादा क्वचित सापडेल की तो सेल्फ स्टडी मध्ये प्रामाणिकपणे तयारी करून त्याचं वर्दीचं स्वप्न साकार केलेलं क्वचित सापडेल म्हणतोय मित्रांनो। नसता तुम्ही गरीब आहात, तुम्हाला पैशाची नड आहे, तुम्ही काम करू शकताय, प्रत्येक विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन, तुम्ही कुणाच्या तरी दबावाखाली किंवा कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली जर अभ्यास केला तरच आगामी काळामध्ये वर्दीचं स्वप्न आपलं साकार होईल, लक्षात घ्या। सर तुमच्या अकॅडमी म्हणून अकॅडमी जाहिरात, तसं अजिबात नाही मित्रांनो। तुम्ही तुमच्या परिसरात झालेल्या पोलिसाला विचारा की मला पोलीस भरती करायची, मी काय करायला पाहिजे। आम्ही ट्रॅकवर आणत असतो, वाटेवर आणून सोडत असतो, वाटेवर शेवटी परिश्रम तुम्हालाच घ्यायचे। आम्ही फक्त त्या वाटेवर कसं चालायचं, काटे दगड माती धोंडे कसे हेंडगाळायची नाहीत, एकदम ट्रॅकवर कसं जायचं हे सांगत असतो अकॅडमीच्या माध्यमातून। आणि मित्रांनो, कुठली अकॅडमी कमी जास्त जास्त कमी हे चालतच आलेलं आहे, पण प्रॉपर तयारी करून घेणाऱ्या अकॅडमीकडे तुम्ही जर गेलात किंवा पोहोचलात तर तुम्हाला यशाशिवाय पर्याय उरत नाही। आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट, तुम्ही माझ्याकडे 2 महिने आलात, 3 महिने आलात, 4 महिने आलात किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही अकॅडमीमध्ये नवीन पोरगा 2-3 महिने गेला भरती झाला नाही घडत। त्यासाठी प्रॉपर 1 वर्ष किमान 6 महिने तरी देणे गरजेचे, बरोबर। भरती आल्यानंतर आमच्याकडे ओघ वाढतो, पण ओघ वाढून चालत नाही, त्या ओघाच्या मागे परिश्रमाची जोड असणं गरजेचं आहे। म्हणून मी सांगतोय, आपली भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे। तुम्हाला जर गरज भासत असेल तर नक्कीच संपर्क साधा। आपली अकॅडमी भोसरी पुणे या एरियामध्ये आहे, तुम्ही इथून सुद्धा येऊ शकता। आळंदी, त्यानंतर आळंदी, चरवली, निगडी, मोशी, चाकण या भागातून सुद्धा विद्यार्थी आहेत। मित्रांनो, तुम्ही जर नक्कीच आपल्या मार्गदर्शनाखाली जर अभ्यास केला तर मी गॅरंटेड सांगतो, शिकवलेल्या गोष्टी पेपरमध्ये गॅरंटेड येतील, गॅरंटेड। आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की बाबा आपला इथे वेळ वेस्ट जातोय, त्या दिवशी फीस मागायची वापस आणि डायरेक्ट घेऊन जायची, एवढी गॅरंटी देतो। कारण सुरुवातीलाच आम्ही काय करत असतो, विद्यार्थ्यांना लेक्चरला बसवून, तुला समजते का, आमची लँग्वेज बरी वाटते का, आम्ही शिकवतो त्या ट्रिक्स बऱ्या वाटतात का, तरच आमची अकॅडमी जॉईन कर असं म्हणत असतो। आणि तुम्ही सुद्धा येऊन आपली अकॅडमी जॉईन करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, हा माझा संपर्क क्रमांक आहे। आणि न चुकता तुमच्या एरियामध्ये पोलीस झालेल्या लोकांना विचारून या की कुणाच्या मार्गदर्शनाखाली तू पोलीस झाला,
तो नक्कीच कुणाच्या तरी अकॅडमीचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक अकॅडमीमध्ये काही 40-50 रिझल्ट येत नाही, 2, 4, 5, 10 काहीतरी रिझल्ट येत असतात. त्या अकॅडमीच्या जाहिराती बघून ऍडमिशन करण्याऐवजी अकॅडमीमध्ये शिकवणाऱ्या टीचरची शिकवणी कशी आहे, अकॅडमीमध्ये कशी रूपरेषा चालते ते पाहून अकॅडमीमध्ये जॉईन व्हा, कारण तुमचा वेळ आणि पैसा वाया जाणार नाही. आता मी एवढं सांगतोय म्हटल्यानंतर माझ्या अकॅडमीमध्ये या सर्व गोष्टी होतातच. माझ्या अकॅडमीत थोडक्यात सांगतो काय काय होतं. 100 टेस्ट, विषयानुसार शिक्षक आहेत, विषयानुसार टेस्ट, कन्सेप्ट क्लिअर होणाऱ्या गोष्टी, नुसतेच प्रश्नपत्रिका घेऊन चालत नाही. कन्सेप्ट क्लिअर करून विद्यार्थ्यांकडून प्रश्नाचं अनालाइज, प्रश्न कसे सोडवायचे याची रूपरेषा, प्रत्येक प्रश्न 2 पद्धतीने कसा सोडवायचा, एखादा प्रश्न जमलाच नाही ऑप्शन मधून कसं जायचं, यासाठी मित्रांनो आपली ही 1 ऑगस्ट पासून बॅच चालू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना या बॅचला जॉईन करायचे लवकरात लवकर जॉईन करू शकता. हा माझा संपर्क क्रमांक आहे, संपर्क साधून या, किंवा व्हॉट्सअपला लोकेशन म्हणून पाठवलं तरी मी तुम्हाला लोकेशन देतो, अकॅडमीला व्हिजिट करू शकता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.